एक महत्त्वाची बातमी, आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत। माणिकराव कोकाटे सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करतील। उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येताच कोकाटे सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती आहे। अतिशय महत्त्वाची अशी बातमी, प्रकरण उच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट असताना सत्र न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्याची ते मागणी करणार आहेत। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकांचा लाभ घेतल्याप्रकरणी कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। कोकाटेंच्या दोष सिद्धीला म्हणजेच कन्व्हिक्शनला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला होता। 2 वर्षांच्या शिक्षेवर स्थगिती नसल्यानं कोकाटेंच्या आमदारकीवर अटकेची टांगती तलवार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी, नंदकिशोर गावडे आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। नंदकिशोर, नक्कीच आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे जे आहेत ते आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते। उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येतात खरं तर ते न्यायालयात जातील। प्रकरण उच्च न्यायालयात खरं तर न्यायप्रविष्ट असताना सत्र न्यायालयाच्या निकालात स्थगिती देण्यास ही संपूर्ण जी मागणी आहे ती केली जाणार आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाभ घेतल्याप्रकरणी खरं तर कोकाटेंवरती 2 वर्षांची शिक्षा झालेली होती। त्याच्यानंतर काल कोर्टामध्ये संपूर्ण जी सुनावणी ती झालेली होती आणि त्याच्यानंतर कोकाटेंना एक दिलासा जो आहे तो काल मिळालेला आपल्याला पाहायला मिळते। कोकाटेंना खरं तर वॉरंट सुद्धा जारी करण्यात आलेलं होतं बुधवारी। त्याच्यानंतर या मुंबई हायकोर्टामध्ये खरं तर याच्यामध्ये याचिका जी आहे ती मेन्शन करण्यात आलेली होती आणि त्याच्यात दिलासा जो आहे तो काल मिळाला। मात्र कोकाटांच्या दोष सिद्धीला स्थगिती उच्च न्यायालयाने दिल्याचा जो नकार आहे तो काल पाहायला मिळत होता आणि या स्थगितीवरती खरं तर या आरोपांवरती खरं तर स्थगिती मिळावी याच्यासाठी कोकाटे जे आहे ते आता सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची आपल्याला माहिती आहे। शिक्षा केवळ 2 वर्षांची असल्याने केवळ शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती देत उच्च न्यायालयाने कोकाटेंना जामीन मंजूर केलेला होता आणि ही संपूर्ण जो दोष आहे तो दोष मुक्ती व्हावी यासाठी खरं तर कोकाटे जे आहेत ते सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती आहे। धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे आता सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार आहेत।